नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन मेगा भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये 6557 जागांसाठी एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये पे स्केल तुम्हाला 19,900 63,200 कमीत कमी पाहायला मिळत आहे। पद कोणतं आहे, पात्रता कशी असणार आहे, जागा कशा प्रकारच्या आहेत याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, फार महत्त्वाची भरती आहे, तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। जाहिरात जी आहे ती मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज यांच्या मार्फत ही रिलीज करण्यात आलेली जाहिरात आहे, ज्यामध्ये सेंट्रलाइज एक नवीन जाहिरात या ठिकाणी त्यांनी रिलीज केलेली आहे। तुम्ही बघू शकता, सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी तुम्हाला करण्याची या ठिकाणी संधी मिळत आहे रेल्वे बोर्डमध्ये। तेव्हा मेक शुअर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल, क्वालिफाय होत असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न कराल। बघा, सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन रिलीज करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल आणि व्हेरियस कॅटेगरीज मधल्या टेक्निशियन ग्रेड 3 या पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। यामध्ये टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल लेवल 5 चा पे स्केल आहे, ज्यामध्ये बेसिक पे 29,200 तुमचा राहणार आहे। B1 मेडिकल स्टँडर्ड्स तुमचे पाहिजेत। 18 ते 33 वर्ष एज लिमिट हे ओपनसाठी या ठिकाणी आहे मित्रांनो। यामध्ये जे रिलॅक्सेशन आहे तेही आपण पाहणार आहोत आणि टोटल 323 जागा या ठिकाणी या भरतीमार्फत भरल्या जात आहेत। दुसरं पद आहे टेक्निशियन ग्रेड 3चं, ज्यासाठी अगेन लेवल 2 चा पे स्केल 19,900 63,200 तुम्हाला पाहायला मिळत आहे। यासाठी ओपनचं एज लिमिट 18 ते 30 वर्ष असणार आहे। टोटल 6,234 जागा या पदाच्या भरल्या जात आहेत। अशा टोटल 6,557 जागांसाठी ही मेगा भरतीची जाहिरात या ठिकाणी रिलीज करण्यात आलेली आहे। आता यामध्ये जर बघितलात, टेक्निशियन ग्रेड 2 मध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमधले जे ITI झालेले कॅन्डिडेट आहेत मित्रांनो, ते या ठिकाणी अर्ज करू शकतात। सो जर तुमचा ITI झालेला असेल रिस्पेक्टिव्ह ट्रेडमधला तर तुम्ही प्रयत्न या ठिकाणी करू शकता। विविध ट्रेड आहेत ज्याबाबत मी माहिती तुम्हाला नक्कीच या ठिकाणी सांगणार आहे। वॅकन्सीज भरपूर आहेत, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। आता ट्रेड कोणकोणते आणि वॅकन्सीज कशा प्रकारे आहेत जर बघायचं झालं तर RRB मुंबई लोकेशनच्या अंडर येणाऱ्या जागांचं विश्लेषण तुम्ही या ठिकाणी एक वेळ पाहू शकता। फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगत आहे, ज्यामध्ये टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल, या व्यतिरिक्त टेक्निशियन ग्रेड 3 मध्ये ट्रॅक मशीन, ब्लॅकस्मिथ, ब्रिज, डिझेल इलेक्ट्रिकल, EMU, फिटर, SNT, वेल्डर, ड्रायव्हर, वर्कशॉप, त्यानंतर बघू शकता मिलराईट, सिग्नल, अशा वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती या ठिकाणी मित्रांनो होत आहे। मुंबईसाठी जवळपास 1000 जागा 1096 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। सो पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघितला तर तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबई RRBच्या अंडर नोकरी हवी असेल तर तुम्ही या 1096 जागांसाठी प्रयत्न करू शकता। जवळपास 6,500 पैकी सर्वात जास्त जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। सो ही गोष्ट लक्षात घ्या। तुम्ही जर बघितला तर वेगवेगळे ट्रेड्स आहेत भरपूर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील, ज्यामध्ये जर तुमचा ITI झालेला असेल तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। काही कॉमन ट्रेड सुद्धा आहेत, जसे की इलेक्ट्रिकल असेल, रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग, फिटर या ट्रेडसाठी अप्लाय करू शकता, किंवा सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन, वेल्डर ही पदे सुद्धा, पेंटर, ट्रिमरची पदे सुद्धा तुम्हाला आहेत, ज्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येणार आहे। सो या बेसिसवर तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक आहे। आता यासाठी क्वालिफिकेशन जर बघितलं तर जे पद 1 आहे सिग्नलचं, त्यासाठी BSc पाहिजे, फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, IT किंवा इन्स्ट्रुमेंटेशन मधली किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा असेल तर अप्लाय करू शकता। पद क्रमांक 2 साठी 10वी उत्तीर्णचा पहिला क्रायटेरिया आणि त्यानंतर संबंधित ट्रेडमध्ये ITI तुमचा असणे आवश्यक आहे। ITI कोणकोणत्या विषयामध्ये पाहिजे हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। कोणत्या एका स्पेसिफिकमध्ये किंवा ट्रेडमध्ये तुमचा ITI असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे। यासाठी एज लिमिट बघा, पहिलं जे पद आहे सिग्नलचं त्यासाठी मित्रांनो 18 ते 33 वर्ष मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे। ओपनसाठी एज लिमिट आहे, त्यामध्ये SC ST ला 5 वर्ष, OBC ला 3 वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे। एक्स सर्व्हिसमन, अपंग कॅन्डिडेट यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे। या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करू शकता। टेक्निशियन ग्रेड 3 यासाठी मित्रांनो 18 ते 30 वर्ष एज लिमिट ओपनसाठी आहे। यामध्ये सुद्धा 5 वर्ष, 3 वर्ष आणि ॲज पर कॅटेगरी तुम्हाला एज रिलॅक्सेशन मिळत आहे। सो या गोष्टी कन्सिडर करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकाल। आता यासाठी सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे त्यामध्ये मित्रांनो पहिला तर तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन होईल। तुम्हाला फोकस करायचा आहे तुमच्या CBTवर, अर्थात कॉम्प्युटर बेस्ड टेस्टवर, ज्याचा सिलेबस हा ऑलरेडी नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे, जो तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। यासाठी एक्झामिनेशन फी बघा, जी कॅन्डिडेट या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करणार असतील त्यांच्यासाठी 500 रुपये आणि कॅटेगरीमधले कॅन्डिडेट त्यांना 250 रुपये फॉर्म पे आकारलेले आहे। अर्थात कॅटेगरीमधल्या कॅन्डिडेटसाठी जी फॉर्म पे आहे ती रिटर्न केली जाणार आहे, दोन्हीसाठी फॉर्म पे रिटर्न केली जाणार आहे, हे तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। सो या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत मित्रांनो। तुम्हाला जरी सध्या फी भरायची असली तरी मोस्टली ती फी त्या ठिकाणी रिफंड केली जाणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या।
ज्यावेळी तुम्ही कॉम्प्युटर टेस्टला अपियर राहता, जरी तुमचं पुढे सिलेक्शन होईल नाही होईल ते नंतरची गोष्ट आहे, मात्र जरी एक्झामला अपियर राहिला तरी तुम्हाला या ठिकाणी फीमध्ये कन्सेशन मिळत आहे. पुढे बघा या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्स 23/5/2026 पासून ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात झालेली आहे मित्रांनो, किंवा एम्प्लॉयमेंट नोटीस जाहीर करण्यात आलेली होती 30/6/2026 पासून आजपासून यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात होत आहे. 29 जुलैपर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. फार महत्त्वाची चांगली संधी आहे, तुम्ही प्रयत्न करणे या भरतीबाबत आवश्यक आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओज नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट मी देण्याचा प्रयत्न या चॅनलमार्फत या ठिकाणी करत असतो आणि याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तिथे जाऊन तुम्ही याबाबत अधिक माहिती घेऊ शकता. धन्यवाद.